नमस्कार. मी मृदुला काणे सहस्रबुद्धे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तसेच माध्यमिक गणित शिक्षिका. माझा 33 वर्षांचा गणित शिकवण्याचा अनुभव मला असं सांगतो की खूप विद्यार्थ्यांना गणित चांगले जमते, त्यांच्या संकल्पना स्पष्ट असतात, पण काही विद्यार्थी मात्र असे आहेत की त्यांच्या गणिताच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाही आणि म्हणून त्यांना गणित सोडवताना अनेक अडचणी येतात. त्यांना गणिताची भीती वाटते आणि आपलं गणितामध्ये पुढे कसं होईल, आपण पास होऊ की नाही याची सतत मनाला त्यांच्या भीती भेडसावत असते. आणि म्हणूनच मला असे वाटले की आपण त्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकवावे की जेणेकरून त्यांच्या संकल्पना स्पष्ट होतील. त्यासाठी आज मी इयत्ता 10वीचे गणित 1चे जे पहिले प्रकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरण, हे शिकवण्यास सुरुवात केलेली आहे. आता मी सुरुवातीला फळ्यावर काही समीकरणे लिहिते, ती आपण अभ्यासूया. समजा 2x + 3y + 7 पहिलं समीकरण. दुसरं समीकरण 4x - 9y + 10 दुसरं समीकरण. आता हे दोन्ही समीकरण दोन चलातील समीकरण आहे. आता दोन चलातील म्हणजे ज्यामध्ये किती चलांचा वापर आलेला आहे? दोन चलांचा. तर आपण सांगू शकता की समीकरण 1 मध्ये दोन चल आहे आपली. कोणती सांगा बघू? x आणि y. दुसरे ही समीकरण यामध्ये आपली दोन चल आलेली आहे, ती देखील x आणि y. आता समजा आपण तिसरं समीकरण लिहिलं, 4m² + 9m - 12. आता तिसऱ्या समीकरणामध्ये मात्र आपलं किती चल आलेलं आहे सांगा बघू? कोणतं चल आहे? यामध्ये चल आलेलं आहे कोणतं? m. आता आपण हे जे तीन समीकरण लिहिले, या तीन समीकरणामध्ये आपल्या समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये किती चलांचा वापर केलेला आहे सांगा? यामध्ये आपल्या किती चलांचा वापर आलेला आहे? दोन चलांचा. इथे सुद्धा दोन चलांचा वापर आलेला आहे, x आणि y. पण इथे मात्र किती चलाचा वापर आलेला आहे सांगा? यामधलं चल कोणतं आहे? m. आणि इथे पण दुसरं चल कोणतं आलेलं आहे? या दुसऱ्या पदामध्ये mच आलेला आहे. म्हणजे इथे फक्त आपण किती चल वापरलेला आहे? एक चल. आज मात्र आपल्याला किती चलातील रेषीय समीकरण अभ्यासायचं आहे? दोन चलातील. मग इथे आपल्या समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये हे जे दोन आपण समीकरण लिहिलेले आहे, इथे दोन चल आलेले आहे, पण त्यातही आपल्याला हे समीकरण पाहिजे रेषीय समीकरण. आता रेषीय समीकरण म्हणजे काय? की ज्या समीकरणामध्ये चलाचा प्रत्येकी घातांक म्हणजे कोटी किती आलेली असते? 1. किती असते कोटी? 1. त्याच चलाला फक्त कोणतं समीकरण संबोधतात? रेषीय समीकरण. आता मला सांगा की या पहिल्या पदामध्ये जे पहिलं चल आहे x, याची कोटी सांगता येते तुम्हाला किती आहे? याला काही कोटी दिसते आहे का तुम्हाला? नाही. कोटी म्हणजे या चलाचा डोक्यावर असलेला घातांक, याला म्हणतात कोटी. मग याला जर काही कोटी दिसत नाही तर याची कोटी आहे किती? 1.
दुसरं जे पद आहे यामध्ये चल आलेलं आहे कोणतं? y. आणि या yची पण कोटी तुम्हाला इथे कोटी काहीच दिसत नाही आहे, म्हणजे ह्याची देखील कोटी किती आहे? 1. मग हे समीकरण असं आहे की ज्यामध्ये किती चलांचा वापर आहे? 2 चलांचा. आणि ते 2 चल आहेत x आणि y. आणि 2 चल असून देखील यामध्ये या दोन्ही चलांची कोटी प्रत्येकी किती आहे? 1. आणि म्हणून या समीकरणाला म्हणतात 2 चलातील रेषीय समीकरण. कोणतं समीकरण? 2 चलातील रेषीय समीकरण. हे दुसरं समीकरण सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही सांगा बघू. इथे चल कोणता आहे? x. इथे चल कोणता आहे? y. या चलाचा घातांक म्हणजे याची कोटी किती आहे? 1. याही चलाची कोटी किती आहे? 1. यामध्ये देखील 2 चल आलेले आहे आणि दोन्ही चलांची कोटी प्रत्येकी किती आहे? 1 आहे. आणि म्हणून हे देखील 2 चलातील रेषीय समीकरण आहे. तिसरं जे समीकरण मी लिहिलेलं आहे यामध्ये किती चलांचा वापर केलेला आहे? पहा, इथे केवळ एकच चल वापरलेला आहे. कोणतं? m. आणि एकच चल असल्यामुळे हे 2 चलातील समीकरण तर नाहीच, कारण इथे 2 चलांचा वापर आलेला नाही. परंतु 2 चलही नाही आणि यामध्ये चलाचा मोठा घातांक किती आहे? पहा, 2. इथे 2 चलही नाही आणि चलाचा मोठा घातांक 1 पेक्षा जास्त आलेला आहे. किती आलेला आहे? 2. आणि म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. आपलं समीकरण 1 आणि समीकरण 2 हेच फक्त 2 चलातील रेषीय समीकरण आहे. समजलं का? मग 2 चलातील रेषीय समीकरणाची संकल्पना आज स्पष्ट झाली का? की ज्यामध्ये किती चलांचा वापर केलेला आहे? 2 चलांचा. आणि त्या दोन्ही चलांची कोटी प्रत्येकी किती आहे? 1 आहे. अशाच समीकरणांना 2 चलातील रेषीय समीकरण म्हणतात. आता 2 चलातील रेषीय समीकरणांचे सर्वसामान्य रूप आहे ax + by + c. हे याचे सर्वसामान्य रूप आहे. 2 चलातील रेषीय समीकरणाचे सर्वसामान्य रूप आहे ax + by + c. यामध्ये a, b, c या वास्तव संख्या आहे. a, b, c या कोणत्या संख्या आहे? वास्तव संख्या. यामध्ये चल आहे x, y. या x चा a हा सहगुणक आहे, y चा b हा सहगुणक आहे. मग ax + by + c हे 2 चलातील रेषीय समीकरणांचे सर्वसामान्य काय आहे? रूप. मग आता मला सांगा की आपलं पहिलं जे समीकरण आहे 2x + 3y + 7 हे या सामान्य रूपामध्ये बसते की नाही बसत? पहा, 2x + 3y + 7 हे सुद्धा 2 चलातल्या रेषीय समीकरणामध्ये बसणारं त्याचं सर्वसामान्य रूप आहे. आज आपली 2 चलातील रेषीय समीकरणांची संकल्पना स्पष्ट झाली का? ज्या समीकरणामध्ये किती चलांचा वापर आलेला आहे? 2 चलांचा. आणि दोन्ही चलांची कोटी प्रत्येकी किती आहे? 1 आहे.
अशाच समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात. यानंतरच्या पुढच्या तासिकेला किंवा पुढच्या आपल्या लेसनमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धतींचा अभ्यास करूया. तर समजले का विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला जर नीट कळले असेल तर त्याचा अभिप्राय मला अवश्य द्या. नमस्कार.